नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा. भेकर या वन्य प्राण्याची शिकार करणाऱ्या एकावर वन विभागाने कारवाई करून ताब्यात घेतली आहे. चंदगड तालुक्यातील पाटणी वनक्षेत्रातील नरगट्टे मरणोळ येथे ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी निट्टूर येथील भरमूर नरसू पाटील वय वर्ष 18 राहणार निट्टूर तालुका चंदगड याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून पोत्यातून शिकार करून आणलेले वन्य प्राणी भेकर जप्त केले. त्यासोबत 2 बॅटऱ्या, 6 जिवंत कारतुसे व 2 निकामी कारतुसे आढळून आली आहेत. त्याच्यासोबत असलेला अज्ञात पसार झाला आहे. चंदगड तालुक्यातील पाटणे वनक्षेत्रपाल परिक्षेत्रात कारवे परिमंडळातील कर्मचारी रात्री गस्त करीत असताना नरगट्टे ते मरणोळ रस्त्यालगत असणाऱ्या जंगल क्षेत्रात भेकर या वन्य प्राण्याची शिकार करून दोघेजण मोटरसायकल घेऊन जात होते. त्यांचा पाठलाग केला असता मोटरसायकल दगडाला आदळून आरोपी भरमू पाटील जखमी झाला. त्याला पकडले असता एका पोत्यात भेकर आढळून आले तर त्याच्यासोबतचा पसार झाला. आरोपीला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. ही कारवाई होत असताना त्याच मार्गावरून आणखी एक दुचाकी भरधाव वेगाने गेली. त्यावर एकाकडे बंदूक असल्याचे दिसून आल्याने त्यांचा पाठलाग केला असता थोड्या अंतरावर दोघे जण मोटरसायकलवर थांबलेले दिसून आले. त्यांच्याकडे तिसऱ्याची चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे बंदूक होती ती त्याने जाताना रस्त्यालगत असलेल्या पालापासवर टाकली व तो पसार झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांना घेऊन तपासणी केली असता बंदूक सापडली. सदरची बंदूक ही संदीप पांडुरंग पाटील यांची असल्याने जानबा ओमाना पाटील राहणार नागदरे यांनी सांगितले. सोबत असणारा दत्तू सुबराव पाटील राहणार कळगे बुद्रुक व पसार झालेला पुंडलिक मारुती पाटील राहणार नागदरे अशा चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच मोटरसायकल, बंदूक व 3 मोबाईल जप्त केले. सदरची कारवाई उपवनरक्षक कोल्हापूर जी कुरुप्रसाद, सहाय्यक वनरक्षक नवनाथ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी पाटणे प्रशांत आवळे व वनपाल कारवे जॉन्सन डिसोजा, वनपाल कळसगादे सुनील नागवेकर, वनपाल पाटणे नेताजी धामनकर, वनरक्षक चिंचणे कामेवाडी साक्षी सपकळ, वनरक्षक देवेश्वर रावळेवाडा, प्रकाश शिंदे, अतुल खोराटे, मेघराज हुल्ले, खंडू कातखंडे, अलका लोखंडे, वनसेवक मोहन तुपारे, वाहन चालक विश्वनाथ नार्वेकर व शुभम बांदेकर यांनी केली.